हॅलो, वेलकम टू युअर न्यू ब्लॉग. तर काल रात्री रुद्रांश लवकर झोपला होता, म्हणून तो आज सकाळी लवकर उठला आणि तो त्याची सायकल खेळत बसला होता. किती छान आहे ना गावाकडचे वातावरण. मस्त पाऊस आणि भाताची छोटी छोटी रोपे. रुद्रांश नदीवर जायचे होते. घराच्या अगदी समोरच नदी आहे. मग आम्ही नदी पाहायला गेलो. नदीला पाणी जास्त होते, म्हणून आम्हाला काही आतमध्ये जाता आलं नाही. पण गणपतीत पाणी कमी होते, तेव्हा पाण्यात आपण जाऊ शकतो. मग रुद्रांशी आवडती लालपरी पण आली. तो त्याला बघत घराच्या खालीच थांबला. मग आम्ही गोठ्यात गेलो, कारण काल आम्ही गावाला आलो होतो, पण भात लावणी चालू होती म्हणून आम्हाला गोठ्यात जायला जमलेच नव्हते. रुद्रांश मस्त त्या वासरांना हात लावत होता. त्याला गुरांवर पण बसायचे होते. इकडे बाबा पण म्हशींना घेऊन गोठ्यात आले. रुद्रांश त्यांना बघत खालीच थांबला होता. मग घरातली सगळी कामं करून आम्ही गावात फिरायला गेलो. रुद्रांशच्या काकीचं घर पण गावातच आहे, तिकडे गेलो. तिथे रुद्रांशला कोंबड्या, छोटे कासव बघायला मिळाले. मग तिथे थोडा वेळ बसून आम्ही गावच्या मंदिरात गेलो. तिथे सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतले आणि परत धरणाकडे निघालो, कारण रुदूला फिश खायचे होते. ॲक्च्युली शहरासाठी गावाकडे वस्तू सहजासहजी मिळत नाही. फिश कुठेच भेटले नव्हते, म्हणून आम्ही धरणावर गेलो होतो. जेव्हा गावाकडे पहिला पाऊस होतो तेव्हा चढणीचे मासे मिळतात, पण आता खूपच जास्त पाऊस होता, त्यामुळे फिश काही भेटत नव्हते. नाहीतर नदीत फिश भेटतात. आम्ही धरणाच्या खालीच थांबलो आणि रुद्रांशचे बाबा धरणावर गेले. त्यांना तिथे एक मोठा मासा आणि 2 छोटे मासे असे भेटले. मग ते घेऊन आम्ही परत घरी आलो. ॲक्च्युली आज बिर्याणीचा पण बेत होता, त्यासाठी चिकन घ्यायला आम्ही परत धामणला गेलो, पण तिथे काही चिकन भेटले नाही. मी मगाशी सांगितलं होतं की गावामध्ये लोक कमी असतात, त्यामुळे कधी कधी काही गोष्टी लवकर मिळत नाहीत. मग आम्ही अजून थोडे पुढे गेलो. तिथे एका गावात आम्हाला चिकन भेटले आणि अजून काही सामान घ्यायचं होतं, ते घेऊन आम्ही घरी आलो. आम्ही बिर्याणीची तयारी करायला लागलो. तोपर्यंत प्रणाली इकडे भाकरी करत होती. तिच्याबरोबर रुद्रांश पण छोटी भाकरी करत होता. मग प्रणालीने त्याला गरम गरम भाकरी आणि फिश खायला दिली. रुद्रांशने ते मस्त बसून खाल्ले. इकडे आमची बिर्याणी पण तयार झाली. मग आम्ही सगळेजण एकत्र जेवलो. फक्त 2च दिवस आम्ही गावाला आलो होतो, पण रुद्रांशने त्या 2 दिवसात सगळी मज्जा मस्ती करून घेतली होती. रुदूला काय माहीत का, पण गावची खूपच जास्त ओढ आहे. तो आवडीने गावाला जाऊयात असे मला सांगतो आणि तो आतुरतेने होळी आणि गणपतीची वाट बघत असतो. उद्या मॉर्निंगला आम्ही परत पुण्याला जाणार. रुदू मला झोपतानाच विचारत होता, आई आपण गावाला पुन्हा कधी येणार? पण आता फक्त 1च महिना बाकी गणपतीला, तर पुन्हा भेटूया आपण गणपतीमध्ये गावचे अजून काही व्हिडिओज घेऊन. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड थँक्स फॉर वॉच दिस व्हिडिओ. बाय.